तर नमस्कार, शुभ सकाळ आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी स्वयंपाक करते, चपात्या करायच्या तुम्हाला. तर म्हणलं आपलं चपात्या करत करत व्हिडिओ काढावा. असं पण आमच्या इथं कसं आहे ना, संध्याकाळी आवाजच येत नाही, खूप लेकरं खेळतात इथं. त्याच्यामुळं संध्याकाळचा व्हिडिओ काढायचा म्हणलं की अजिबातच आवाज येत नाही, म्हणून म्हणलं मग आता काढावा. तर तुम्हाला सांगते मी, तर तुम्हाला सांगितलं की माझ्या पुरीचं लग्न आहे म्हणून, जमलंय म्हणून. तर आता आहे ह्या महिन्यामध्ये, म्हणजे एक 8 दिवसांनी, आजपासून 8 दिवसांनी. तर मग तुम्हाला सांगते, आम्ही त्या दिवशी खरेदीला गेलतो. मला वाटतंय परवा दिवशी तिला काष्टा साडी घ्यायची होती. मग खरेदीला गेलो. मग तिथून तसंच आम्ही सोनचाफामध्ये गेलो. जरा नवरीला घालाय नाही का, असं आपलं गळ्यातलं वगैरे आणायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही सोनचाफामध्ये गेलो. तर तुम्हाला सांगते, तिथे आहे ना, इतके छान छान गळ्यातले होते ना, खूप छान छान गळ्यातले होते. आणि तिथं म्हातारी लोक आलती, म्हणजे बघा एक 60-70 वर्षाचे असतील, नवरा बायको होते. आणि ते दोघं जण गळ्यातलं घ्यायला आलते. गळ्यातलं म्हणजे कसं, आता ते मण्याचं गळ्यातलं घ्यायला आलते, म्हणजे ह्याचं मोत्यांचं गळ्यातलं. तर इतके छान वाटत होते ते दोघं जण ना, म्हणजे ह्या वयामध्ये पण त्यांच्यातलं प्रेम बघून खूप भारी वाटत होतं की ते बोलत कसे होते वगैरे. आणि ते जे काका होते का, ते काका त्यांच्या बायकोला सांगत होते की कुठलं गळ्यातलं घ्यायचं, कुठलं नाही. त्यांना दाखवायचं. त्यांनी जर दाखवलं ना की बघ हे किती छान दिसतंय, मग त्या घालून बघायचं. काका मग आरशात त्यांना दाखवायला न्यायचं, आणि आरशाच्या तिथं जाऊन मग ते बघायचं की किती छान दिसतंय ते. आणि त्याच्यावर मग ते होय नाही म्हणायचं, ठरवायचं. मग एवढं ते भारी वाटत होतं की ह्या वयात पण ते एकदम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वगैरे दिसत होता, नाही का. मला तर ते बघून इतकं भारी वाटलं ना, की म्हणजे ह्या वयात पण ते एकमेकाच्या सोबत आहेत किंवा आनंदी आहेत. आणि ते बायकोला कसं किती सुंदर दिसल हे बघतात. म्हणजे बायको कशी दिसते आपली, म्हणजे ते चेहऱ्यावर सुरकुत्याही पडल्या, त्याचा त्यांना काही फरक म्हणजे नव्हतंच दोघाला, पण ते खूप आनंदी होते. मला तर एवढं भारी वाटलं ना, खूप भारी वाटलं. मग आम्ही पण घेतलं, गळ्यातलं वगैरे घेतलं आणि मग आलो. त्यांची चालूच होती खरेदी करायची, पण म्हणलं आपण व्हिडिओ काढायला, त्यांना आवडतंय नाही आवडत नाही का, त्याच्यामुळे मग आपण काय त्यांना व्हिडिओ काढला नाही त्यांचा. पण मला खूप भारी वाटत होतं, म्हणजे नाही का असं बघायला वगैरे छान वाटायला होतं की कोणतरी नाही का असं, म्हणजे ह्या वयातलं बघितलं की असे प्रेम करणारे लोक असतात, आहेत जुनी म्हणून. पहिल्या बायका कसं नवऱ्याच्या खूपच आदर करायच्या, म्हणजे नवरा जसा म्हणल तसाच असायचं पहिल्या बायकांचं राहिली. साडी नवऱ्याच्या पसंतीची, गळ्यातलं नवऱ्याच्या पसंतीचं, हे पहिल्या बायकांचं होतं. पण आता कसं, आता सगळ्याला स्वातंत्र्य, त्याच्यामुळं काही नाही, प्रत्येकाला आपली आपली पसंत मांडायचा अधिकार आहे असे. आम्ही पण आलो घेऊन, गळ्यातलं वगैरे आणलं, कानातले आणले. सोनं तर काय आपल्या सारख्याला परवडण्याच्या हाताबाहेरचे, म्हणजे परवडतच नाही. त्याच्यामुळे आपलं काहीतरी थोडंफार आणायचं घालायला, म्हणून आम्ही मग घेऊन आलो. साड्याची वगैरे खरेदी केली. मी तुम्हाला ते आम्ही आणलेलं गळ्यातलं वगैरे ते पण दाखवलं, काय काय घेऊन आले, काय काय नाही, ते सगळं तुम्हाला मी दाखवेन. तुमचा झाला का स्वयंपाक वगैरे? तर माझा तर बघा चाललाय स्वयंपाक. अजून घर आवरायचं, मला कामं वगैरे करायचे. आता पोरगी उठल्याच्या नंतर मग आम्ही सगळं आवरून घेणार आहे, म्हणजे घर वगैरे आवरणार आहे, परत काम आवरणार आहे.
म्हणलं 2 चपात्या कराव्या आणि 2 भाकरी कराव्या म्हणलं. चाललेत माझ्या आता चपात्या भाकरी करणं. चला मग आजचा व्हिडिओ एवढाच. हेच सांगायला मी तुम्हाला व्हिडिओ काढला होता. कालच काढणार होते पण काल काय मला टाईमच मिळाला नाही. म्हणलं आज पहिल्यांदा तुम्हाला सांगावं. कसं आहे आजकाल यूट्यूबच आपले मित्रमैत्रिणी झाले. असे तर कुणी नाहीच, पहिलं नव्हतं पण कुणी मित्रमैत्रिणी. भाड्याच्या घरामध्ये आज इथं तर उद्या इथं कुठं जास्त आपल्या ओळखी पाळखी पडते त्याच्यामुळे म्हणलं आज पहिलं तुम्हाला सांगावं म्हणून मी आज पहिल्यांदा ब्लॉग काढला. तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला बाय.